माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना नागपूर पोलिसांकडून अटक. सरकारी कामात अडथळा आणण्याच्या प्रकरणात जाधव यांच्यावर कारवाई. न्यायालयानं वारंवार समन्स बजावूनही हजर न राहिल्यानं अटक. खासदार सुप्रिया सुळे आज संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. सुळेंकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा, धनंजय देशमुखांचं वक्तव्य. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्यासाठी 25 फेब्रुवारीपर्यंत अल्टिमेटम, अन्यथा अग्नित्याग आंदोलन करण्याचा मस्साजोग ग्रामस्थांचा इशारा. वैभव नायकांबाबत चर्चा सुरू. सर्व गोष्टी सांगणार नाही, काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. योग्य वेळी खुलासा करू, आमदार भरत गोगावलेंचं सूचक वक्तव्य. विलेपार्ले उपविभाग प्रमुख जितेंद्र जनावळे यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम. साहेब मला माफ करा. जितेंद्र जनावळेंचं उद्धव ठाकरेंना पत्र आहे. जनावळे 20 तारखेला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील. शिवसेनेकडून ठाकरेंच्या कोकणातील एकमेव आमदाराला थेट ऑफर. वाघांच्या कळपात या. संजय शिरसाट यांची भास्कर जाधवांना ऑफर, तर यापूर्वी उदय सामंतांकडूनही जाधवांना शिवसेना प्रवेशाची ऑफर. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व खासदार आमदार कुंभमेळ्याला जाणार. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात शिवसेनेचे आमदार खासदार कुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणार. तुळजापूरमध्ये 2.5 वर्षांपासून ड्रग्ज तस्करी सुरू. तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांचा खळबळजनक दावा. ड्रग्ज तस्करी विरोधात कारवाई न केल्यास तुळजापूर बंद ठेवण्याचा इशारा. राजाराम बापू इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात नितीन गडकरी आणि जयंत पाटील एकाच मंचावर. नितीन गडकरी राष्ट्रवादीत जाणार अशा बातम्या करू नका. जयंत पाटलांची जोरदार फटकेबाजी. वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणारं लाकूड आणि कोळसा इंधन म्हणून वापरू नये. मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी महानगरपालिकेचं आवाहन. मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज निवृत्त होणार.